कमले उठणं काय घुरून राहिली ढोरासारखी. उठ लवकर, हा दिवस निघला ना. कदलो झपत झपू द्या ना, झपू द्या ना. रातभर पहिले तर झपून गेलं तुम्ही ना. काव काव आणला निघ हेच बाबा. झपू द्या ना. अहो झांबली गावातल्या बाया माणसं येतील ना आता वावराईत. आज आपण पळेल दिसलो एका ठिकाणी, झपेल दिसलो, साऱ्या गावात बॉम्ब होईन ना. आपली चर्चा होईन ना. काही अक्कल आहे की नाही तुले? उठ ना आता, दिवस निघला ना. हा तुमचं तर बरं आहे बापा. काम झाले की मार गांडीवर लाट. हा झपूही देत नाही मला सुकान हा माणूस. रातभर परेशान केले या माणसाला. खाव खाव करते मी काय. आणि आता झपून राहिली तर म्हणते गावातले लोक पाहिजेत म्हणते तुले झपू नको. आणि अजूनही पसेल हाच माझा हा माणूस. अजून काही उठत नाही. मला म्हणते तू उठ फक्त. बाबा मी उठतो ना आता. मी काय का झप्याली लाव काय. आता जराशी काही भांग भांग पाडतो. जराशी तयारी मारी करतो, शर्ट मेट घालतो, मग चालली जाऊ आपण घरी. तशी गैरी झोपी राहिली आता. माझे डोळे पुरे भारी पडले. सकाळी सकाळी थंडी गार हवा लागून राहिली बिलकुल मस्त. आणि हा माणूस म्हणते घरी चाल, उठ म्हणते. काय बापा काय हो कसं हो तुमचं. एक तर मला परेशान करून टाकलं तुम्ही रातभर. मी काय बडबड बडबड झोपू नाही दिलं तुम्ही. मी काय मला घेजो घरी गेल्यावर कूलरची हवा. आता उठ बरं उठ. कसं बाया माणसं येतात ना, कोण निघणारे तर कोणी खत टाकायला येते. आता कसं हे जंगला कारभार सुरू होऊन जाते ना. बंद गाव येते आता वावरात. असं कसं आपण झपेल दिसलो तर अजून गडबड होईन ना. माझून बापा गावात. आता चोरीचा मामला हळूहळू मामला आता उठाच लागेल ना मले. कुठल्याशिवाय जमणार आहे का. तुम्ही यामध्ये का झपू देणार आहे का. उठाच लागेल बापा. आता गावातले लोक येतील ना माझं करायला. मग उठ लवकर. हा उठतो. कपडे घालन कधी घालता कपडे. कधी लोक भोंगाय राहता. कपडे घालायची अक्कल नाही या माणसाने. हे गावातले लोक पाहिजे ना काय म्हणतील ते. बुडी गेले खत बुडा भोंगाय. तू मानो का टेन्शन घेऊ. माणूस कसाही राहिला कोणी काही म्हणत नाही. हा ना बापा. फक्त बायलेच बंधनात. माणसानं काही केलं चालते. भोगाय नाचला चालते. लोक काहीच म्हणत नाही. मग बाईनं जर असं तसं केलं की बस तिच्या नावानं मोठंच म्हणतात लोक. आता मलेच पाव द्या ना अटीसा. गुंपी अशी आहे, गुंपी तशी आहे, गुंपी अशी आहे, गुंपी वावा ना, गुंपी पुढे वावते. झालं माझं झालं गावात. मा काय म्हणणं आहे, माझं व्हायच्या अगोदर चालणं आपण सटकणं उठून आता. पहिले लवकर उठून. रात्री तर मोठी तुम्हाला डेअरिंग सोडली होती. मी काय भेटू काय, मी काय असा काय. आज सकाळ झाली नाही तर बापा चाललो बापा लवकर जाऊ ना घरी. कोणी पाहिन ना बापा. हा काय धंदा आहे तुमचा. ते कसं आहे रातगी बातगी. आता रातचा विषय रात्री गेला. आता सकाळ झोपाय काय आहे तर बाया माणसं कशी वावरात येतात ते बरोबर नाही वाटतले. आपण पाहणं कपडे तर घाला. कपडे घालणे नाही काही नाही. मला म्हणता चाल चाल चाल. घाला कपडे नेसान सदरा. डोळे बंद कपडे काढल्या माणसानं तरी अंगाचा वास नाही गेला माणसाच्या. एवढा बेकार वास येते बुडे अंगाचा. निघ बापा माझा नाकात बसला पुरा वास. बोलू नको काही बोलू नको. सेंड मारत असतो मी रोज. मग मा कुठे वास येते काय. चाल लवकर घालतो बाबा कपडे. चाल लवकर पोय. घाला लवकर कपडे चाला. हो चाल चा. घंटे अरे गडो काय. अरे बा घंटन घरी दिसून राहिला बा तू. वाडा गेला नाही काय. आपण जात नाही बा. त्या सरपंचा कामाला तर अजिबात नाही बा. त्या हरणा हाणू लेका माझी थंडी काय झाली पुरीले का. पुऱ्या पाया पोटर घ्या दुखून राहिल्या बाबा. त्या हरणा का पागलात. असे गेले की असेच येतात बाबा. कोण फिरीन रे बाजाच्या मागं. अबे काही नाही होत नाही. गंमत हाण्याच्या हरणा झपून राहायचं वावरा. फुका फाका रोजदारी भेटते नाही येड्या तुले तेवढी समजत नाही का बोंगाळे. तुले काय सरपंच सोबी वाटला का बा. रात्री 2-3 चक्रा मारते तो वावरात. घंटा काय कोण राहिला काही नाही. हरणा हाणते नाही हाणत. तुला काय सोबी वाटली का गेम तो. सरपंच रोजदारी देऊन राहिला भाऊ. फुल वसूल करते सरपंच. आजच मी झपेल होतं हाती सापडेला मी. सरपंचानं काढून दिलं भाऊ मला काम. तुला काय माहित आहे. सरपंच एवढा बेकार माणूस नाही गावात. सारे पुरले पण सरपंच नाही पुरला भाऊ. सरपंच लय बेकार माणूस आहे तो. कधी येईन बापा सरपंच याची गॅरंटीच नाही बाबा. तो म्हणजे रातकिळाच आहे पुरा. त्या रात्री झपच नाही लागत सरपंच झाली. अबे त्या सरपंचात जाऊ द्या. पण मी नवीन खाण पाहिलं ना वावरात. पाहिलं बा काय पाहिलं. अरे आपल्या गातला रघुबुड्डा आहे की नाही दगड्याचा आबा. आणि ते गुंफा बुटी डोक्याचं शांकड चालू आहे ना बा. टपाटप करून राहिले त्या वावरात. जंगल मे मंगल. मी न पाहिलं मा डोळ्यानं पाहिलं ना काय करून राहील तिथं. रात्री मी लय मजा पाहिली त्याची. अरे हावगड्या घंट्या आम्हाला दिसली गड्या रस्त्यानं नामदेव मी होतो तर आम्ही बोललोच नाही त्याच्यासोबत. त्याने असं काय सांगितलं नाही गड्या. असं सांगतील ते टपाटप करतो म्हणून आम्ही जंगल मे मंगल आमचा. काही गडा काही बोलत राहायचं झुमरे तू.
मला नाही वाटत बा बुडा बुडी असं करतील म्हणून. ते वावरात गेले असतील पण असे घरी काय काम नाही करतील बा ते. तुले काय माहिती आहे मग घंटे, आता मी वावरातच होतो ना बाबा, मी चोरून पाहिलं ना. हा मग काय सांगू तुले, तू फक्त चाल वावरात, तुला दाखवतो मी काय कसा गेम आहे तो. अरे घंट्या मग मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग करून आणता नाही फोटो काढून आणता. बड्या घंट्या तुला व्हिडिओ बनायला पुरला असता त्याचा, आणि बुड्याला ब्लॅकमेल करायला पुरलं असतं. तुला कामाला जायचं काम नसतं मग. पण मग आज काय चानच गेला का, आज जवळ जातो मी रात्री वावरात, आज व्हिडिओ आणतो काढून मी. हा आणि फोटो बी आणतो काढून. हा तुम्ही सांगितलं तशी आयडिया करतोच मी आता. बरोबर सांगितलं तुम्ही मला काल रात्री माहित नव्हतं ना असं करायला लागते म्हणून. नाही मी रात्रीच काढला असता व्हिडिओ. मला नसती पहिले डोळे नसते शकले ना माया. हा पहिले व्हिडिओ घेतला असता काढून. आज कसं हुकलाच नाही पाहिजे ना व्हिडिओ काढून गावात. चला ना सोबत तुम्हाला दाखवतो मी शाळा काय आहे. विठ्ठल नामाची मस्त नाल्या कोपऱ्यात 2 बाजा टाकेला, मस्त पाणी घेणे व्यवस्था, थंडी गार बिलकुल, मच्छरदाणी गिच्छरदाणी सर्व ओके. आणि बुडा पुरा उघडा तपा नसते ना रगडा, पुरा भोंगा राहते बुडा. तू कसं व्हिडिओज काढून आण, त्या व्हिडिओ मध्येच पाहतो आम्ही कसं काय काय नाही. तर जाय बरं लवकर काढ बरं व्हिडिओ. बरं आता जातो मी, आता आणतो व्हिडिओ काढून. अरे मग रात्री माहित नव्हतं ना रे, मी आता लय 1 घंटा डोळे शकले जडेचा. असं जर माहित असते व्हिडिओ काढायला लागते तर मी काढला जाता. चला मग येतो मी व्हिडिओ काढून आणतो, आता वावरात जातो. जाय मग जाय लवकर. हे दिवसांदिवस का हे बुडे तर लयच बैकून राहिले गड्या. हा लयच लफड्या नाही लागले हे बुडे. तर बुडेन कसं भाऊ गावरान खायला, रगीचं खायला. आता कसं मस्त होऊन राहिले ते. आता काम धंदे काही नाही ते. आता कसं वाटत राखणार. मग यायचं कसं आता मन बैकून राहिलं धीरे धीरे. बुडे रंगले आता आपल्या गावातले. गार बा आपण वावरात चालतं नाही रे भाऊ, आपली दिवसा पुरी थंडी गार होतो भाऊ. आपण रात्री वावरात येत नाही. हा आणि ते पाहायला तर अजिबात येत नाही. बरं ठीक आहे चाल मग येतो मी. हो ये बा ये. गडा मोठ्या इकडे घेऊन राहिला बा. का रे गडा भांडू फुटलं वाटते गडा माया. हरामखोरा तुला काही लाज वाटते रे. माशी खोटं बोलतं का तू, माशी खोटं बोलतं का. अरे बा मी तर काहीच खोटं नाही बोललो बा. आणि तुझ्याशी कसा खोटा बोलीन रे बा मी, कसा खोटा बोलीन मी तुझ्याशी. काय सांगितलं पाटलानं की मोतीरामले वावरात घेऊन जा. तू काय सांगितलं पाटलाले की बुड्याले हाकून लागली बा, पोट दुखून राहिलं दाबून. बुडा झाला दवाखान्यात. बुडा काही येत नाही तुमच्या कामाला. आता सोडलं बुड्यानं तुमचं काम. अरे काही बळा घ्या मारायला, काही चाटा मारतं गळ्यात होता. आता गळ्या तो विषय तसा नव्हता ना, ऐकून तू तसा नव्हता तो विषय. कसा होता विषय तो सांग मला तू. हा माझी रोजदारी झाली नसती का हरामखोरा. अशा चाटा मारतं का तू. लेका तू आवडी नळीले साऱ्या कामात मी पडतो लेका, आणि मले तू लेका भासल्या मारून राहिला. गड्या मोतीराम विषय समजून घेणं गड्या जरासा. कसं मला अन्न होता मा मेळ म्हणून मी कसं तुझ्याशी बोललो खोटा. लय दिवसा मा पडेल होता खाडा. हा कसं हा चानच काही बोललो, पण मला येणार नव्हता म्हणून मी कसं गुगली टाकली बाजूली. पण तुला खरं बोलायला का लाज वाटत होती काय. मला खरं खरं सांगता की लेख मोतीराम असा असा विषय लेख. मी कसं गुंफीला वावरात घेऊन चाललो तर कसं मा येऊन राहिला मेळ. तर तू आज काही वावरात येऊ नको. मी काय नाही म्हटलं असतं काय तुले. मी नाही म्हटलं असतं काय सांग ना तू. मी तुला सांगूनच राहिलो, पण आता कसं अचानक मातोंडातून निघून जायला होतं. हा सारा खोटंच झालं ते. मग म्या काही तुला सांगितलं नाही बा. तुला बाबा उच्चा पटाय म्या सांगितल्या. गुंफीला घेऊन वावरात गेलो. हा काय तर बा मा खेळ केला म्या. आणि आज सकाळी घरी वापस आलो. तर आता तू नाही पकडलं बा मला. तूही आला माझं बोंबलेले. नाही ना खऱ्याबद्दल काही वाद नाही ना रे. तू घेऊन जाय गुंफी रोज घेऊन जाय, पण माझी कुठून नव्हतं बोलायला लागत तू ना. असं म्हणणार मला ता समजलं ते. पाटलानं जा मला म्हटलं की का बुडेबा तुमची तब्येत झाली की नाही बरोबर. तुमचं तर पोट डोकून आजार हाकून लागल ते तुम्हाला. ताच मला समजलं की तू काहीतरी छानम्यान करेल आहे. गुंफीसाठी केलं म्हणून हे. नाही तसं विषय नाही. आता माझ्यानं खोटं बोलल्या गेलं गड्या. जाऊ दे आता तो विषय मोडून टाकलाय का आता. भुलून जाय रे बा. आता कसं उद्यापासून तूच चाल बा मा बरोबर. नाही मला नेऊ नको नाही. तू रोज गुंफीला घेऊन जाय तू. मा काही म्हणणं नाही. फक्त कसं सांगू नको. असं कसं खोटं बोलून करू नको. आपल्याला कसं खोटा बाजार चालत नाही. हा खरं बोल ना तू. मी काही नाही म्हणून राहिलो का तुले. आता तुझ्या मेळ कोण आणून दिला. मॅच दिला की आणू. तू मापासून लपवून राहायला घेणं देणं. काय गळ्या साऱ्याच गोष्टी नाही सांगितल्या जात ना गळ्या. कधी कधी माणसाच्या तोंडून खोटं निघते. आता झाली माझ्या चुकी बाबा. मला काय आता सुनू नको तू. आला ना मेळ रात्री. गाजवली रात मग चांगली आहे की. पुरं पाळला वाटते घुघुट. ते नको विचारू तू काय केलं काय नाही. तो काही नाही पुरी तमन्ना फुल केली काल. पुरे झिरोलं ना रे काल. काही विशेष नाही आहे तो. काही वांधा नाही. झालं मस्त झालं. आता काय करून राहिला तू. आता काही नाही हो. आता संड झप काढ तुम्ही. असं रातभर माही काही झप होईल नाही. गुंफी असल्या रातभर काय झपवणार आहे बाबा तू. काय डोळ्या लागणार आहे.
तसं नाही मोतीराम, पण कसं ते हवाई नव्हती ना रात्री, पुरं गरम करत जाय बा, पुरे कपडे काढून झोपलो मी. हो, पुरं चिकचिक झालं तर मग अंग पुरं डबल गरमी होती न ते बेकार नाद होता तो. त्यामुळे काही सांगू नको बाबा तू, गरमी होती की कपडे काढायला ते काय. हा माहीत आहे तुझ्या काय सांगायचं. हा चाल बापा येतो मी. हो मोतीराम ये ये. त्याच्यानं गुंफीसाठी माई रोजदारी होकोली. याला पुरी चटक लागेल भाऊ गुंफीची रे, गमतच नाही याला गुंफीशिवाय. मोतीरामली माहीत पडलं बा की गुंफीला घेऊन गेलो म्हणून मुतले. खोटं बोलायला पुरलं नाही रे बा, तोंडावर पडलो आपण आता. बापा रे गुंफी दरवाजाच बसेला बापा. चाल बापा चाल. गुंफे तू इथं अजून तयारी झाली नाही बापा. चाल ना, आपल्याला वावरात जावं लागते ना रखवाली. बापा अजिबात येत नाही वावरात रखवाली. माही थंडी गार झाली सारी. हा मला ते सांगू नका रखवालीचं फाकवालीचं. माणूस कसं थंडगार होते बाबा वावरात गेले की, आपण येत नाही. काव नाही म्हणून राहिली का आता. चालणं तू असली मला करमते. मग कशी रात जाते तर मलाही समजत नाही ना मग. मग रात निघून जाते बा. चालणं चाल, तेवढ्यात मला करमते ना. बापा अजिबात येत नाही वावरा खावरा. माया कसं डोळ्या लागला नाही, तुम्ही झोपू देत नाही बापा. हा दिवसभर मला झोपेला लागलं घरी. तुमचं काय करू बापा मी नाही येत वावरात. मला रोजदारी गरज नाही. गुंपे असं म्हणून चालते काय. चालणं चाल. मी येत नाही, अजिबात येत नाही वावरा खावरात. मला नादा लावू नका तुम्ही. तुमचं काम तुम्ही करा. हा रातभर काम आणला म्हणली काय. झोपू नाही देणं, झोपू नाही देणं मला. नुसतं गोळ गोळ बोलता आणि सारे कामं करून देता मग मारुडून. देणं पहिलीच रात होती ना, रखवालीची माई होती तुही होती म्हणून कसा त्रास झाला थोडासा. आता काही नाही ना, आता त्रास नाही होत ना. टेन्शन न घेऊन तू चाल. चाल बरं. अशी काय गांजून राहिली तू, घेणं देणं चाल ना. बापा मी काही येत नाही बाबा. तरी सकाळी चहाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही बापा. मी काही नाही बापा. नाल्या कोपऱ्यावर बाजा नेऊन टाकल्या. ते कोण आलं एखादं डुक्कर भोकर मारलं शिन तर काय करू बापा. देऊ का भरून 12 महिने. हो मधात टाकतो ना मग बास, मधात टाकतो. तू काली टेन्शन घेऊन राहिली. नाल्या काठाने टाकत ना. फक्त तू कसं माझ्या सोबत चाल, कसं तुझे आधार होते ना मला. टेन्शन नाही राहत, गप्पा गोष्टी होतात. मस्त रात निघून जाते आपली. रातभर तुमची गप्पा मारतो, दिवसभर झोपतो इकडे घरी येऊन. म्हणजे हे कसं झालं. रात गेली बातों में, रात गई बातों में, आणि दिन गया सोने में. गुंपे काय गांजून राहिली बा तू. तुले कसं मा काहीच वाटतच नाही. किती मी तुले म्हणून राहिलो. तरी तुले काही वाटूनच नाही राहिलो बा. हेट बाबा मला नाही पटत मग ह्या गोष्टी अशा. अशी करतो तू, अशी गांजतो ना म्हणून मा कसं तरी पाहिजे मस्त जाते व. आनंद निघत नाही, पण तुम्ही सुदे नाही ना. तुम्ही मला झोपू नाही देत. सारे रातभर किरकिर लावता माग. हे कर ते कर, ढमुक कर टमुक कर. झोपून नाही फपणं नाही बापा. कपडे काढता काय ढमुक काढता काय टमुक करता. बापा आता झोपू देतो ना तुले, झोपू देतो आता. तुमच्यावर मला विश्वासच नाही. तुम्ही जर कपडे काढता तर काही चड्डी काढता तर काही म्हणजे एकाच्या बरोबर एक ताल करता बाबा तुम्ही. माणूसाचा घाम फुटते माणसाला तुम्हाला बाहेर राहते. आता नाही करत ना बा. पहिली रात होती म्हणून झालं ते. आता नाही होत ना. तू टेन्शन घेऊ नको ना. चाल बरं मुकाट्यान टाइमपास करू नको बरं. खरंच नाही करसान ना की दटनेला विश्वासघात करसान. कसं विश्वासघात झाला नाही पाहिजे बरं. डबल कसं दारी पाय टाकू देणार मग मी. माझ्या जबानवर तुली विश्वास नाही का गुंफे. मी कसा माणूस तुला माहित नाही का. एक वचनी नाही का मी. शब्द दिला म्हणजे आपण कसं तर पाळलाच अदलो. आपण खोटं बोलतच नाही. तो तर विश्वास आहे, पण माणूस आहे बाबा. आखरी शेवटी कधी बैकीन काय सांगता येत नाही. तुम्ही पुरे बै केला ना बापा. मला ते पाहिला तुमचा खेळ कसा होता तर. बापा तुमचं काय सांगता येतं. कधी बी पडसान तुम्ही तर. पाच रंगील्या गोष्टीवर येता तुम्ही. आता टाइमपास न करून चाल ना झटकन वावरात. बरं बापा. एवढे तुम्ही म्हणून राहिले तर चला बाबा येतो मी. हो चाल लवकर चाल. अरे तुकाराम, पाटलाला माहित आहे गेले. पाटलावर टपाटप चालू आहे म्हणून जंगल में मंगल. पाटलाला खायचं काही माहित हो. पाटलाला कानोकान खबर नशील की आपल्या वावरात काय चालू आहे म्हणून. तो डॅनी बुडा काय एवढा सोपी आहे का भाऊ रे. अलग झलप एखाद्या दिवशी वावरात झालं पाहिजे मग समजते पाटलाला आपल्या वावरात काय चालू आहे तर. जंगल में मंगल असा बुडा वावर रंगून राहिला. पाहिलं की समजून पाटलाले. अजी पाटील येते का जाय ना पाटील. अरे तो तर घरी झपा काढते कूलर खाली. बुड्या रिश्वास आहे त्याचा. बुडा पर्यंत वावरात काही बी धिंगाणा. अरे पाय आला रे पाटील. आयुष्य लय यायला खाली.
ते त्याला आवाज दिले, हो पाटील पाटील. अरे बा हे कारुणावर काय बोलतात मला आता. हो हो समजतात मग तुकाराम भाऊ आलो आलो. बोला भाऊ. काय पाटील बा वावरात लक्ष आहे की नाही बा तुमचं. हा हरणा किती येऊन राहिल्या तुमच्या वावरात बा. आम्हाला हाना लागून राहिल्या बा. त्याचं यंदा की वावरात चितणी लागून राहिलं. लग्न नाही झालं ना पाटलाचं. हा तो विषय थोडा लग्नाचा तो नका लावतो म्हणता म्हणत घेणार दे ना तुम्ही. हा तो रोगबुट आणून नाही राहिला का हरणा. रघु बुडा टाप हरणा हाणून राहिला बस. एकही हरण तुमच्या वावरात नाही येत ना बापा. आजूबाजूला सारे वावरात हरणा जातील पण तुमच्या वावरात नाही येत हरणा. हा पुरी हरण टोळत आणलेला ना वावरात तुमच्या बुड्यानं. रोगबुडा ठेवेल कासाठी आहे माणूसच पोला जाय आपल्या जो काय हरणा येते ना आपल्या वावरात. एक पराठी झाड नाही खाऊ शकत हरणा. हा बुडा कसा डोळ्यात तेल टाकून कसा जागी असते बुडा. हा 5 मिनिटे झपत नाही. पाटील तुला काहीच माहित नाही बा. त्या वावरात तर पुरा जंगल में मंगल चालू आहे. जे आम्ही पाहिलं ते तू पाहिलं असतं ना बाबू. तो पुरं कसं 2-4 दिवस तुला झपणेच ती लागली. तुमच्या वावरात एवढं टाप राखण झालं बाबा. जोडप्या ना बिलकुल. हा एक हरण नाही डुक्कर नाही काहीच नाही ना. हो तुमच्या वावरात हरणीचे पाय नाही दिसत राजा. तिनच मग माणूसच तसा पोला जाय आपल्या वावरात. रघुबुडा म्हणता घंटा लागते. माणूस करून राहिले काय काही देऊन राहिल्या सडेल माणसाची. अरे झप्पे राहिले ते बुडे वावरात तुमच्या. हरणात आम्हाला ह्याना लागून राहिले तुमच्या वावरातल्या. काय एक हरण हाणली त्या बुड्यानं. काले बैकून राहिले तुम्ही घेणार देणं. अर्ध बुडा काम करते मला माहित आहे गॅरंटी आहे बुड्याची. आणि तुम्ही राजा मला चार्जिंग करून राहिले बा. तेल तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना तर रात्री येऊन पहा तुम्ही वावरात. तुमच्या वावरात काय धिंगाणा चालू आहे तर ते बी जोडप्यानं. वावरात काचा काही धिंगाणा फिंगाणा. तुम्ही निक बोट घालायचेच काम करता. हो बायकोचेच काम आहेत तुमचे दोघांची बी. तेल अजून तुम्हाला काहीच माहित नाही हो तुमच्या वावरात काय चालू आहे तर. तुम्ही फक्त आहे की नाही आज रात्री या तुम्ही वावरात. मग तुम्हाला दिसते काय चालू आहे काय नाही तर. काय मावारात ते तर सांगा मले काय भानगडतं. कसं आहे पाटील तुमच्या डोळ्यात झापले. कसं आम्ही सांगून तुमचा विश्वास बसणार नाही. तुम्ही कसं आज वावरात तुमच्या चुपचाप आहे तुम्ही रात्री. हा तुम्हाला दिसते मग काय चालू आहे काय नाही तर वावरात. कसा बुडा राखण करून राहिला काय करून राहिला तर. बरोबर ये तुम्ही वावरात. हा चला मग ये तुम्ही. हो या पाटील. नाही हे समजायचं या तुक्याचं काही खरं नाही रे बा. हे बैकाबैकीचे कामं करतात गावात. दुसरं काही धंदा नाही येईल येईल. हा रघुबुडा कामाली एक नंबर बुडा. हा एक हरण नशी नाही देत मावारा. आता एवढं म्हणून राहिली तर आज रात्री येत छायचं काय आहे तर पाहायचं. हाय पुरा थांबलाय मी. हा काचा येणं वावरात घरी संड झपा काढीन. हा येत नाही वावरात तुला सांगतो तू करा पाय समाधान. आज वावरात आल्याशिवाय राहत नाही. हा बुड्या पुरा पत्त्यावर राहते. हा या मनात घर झालं ना रे आता ते हा गॅरंटीच वावरात येते. येऊ दे ना मग बुडा हाती तरी सापडीन तेवढ्यानं. बुड्यानं माझं होईन ना. हा नाही बुड्यानं पुरं रावलं वावर रंगवून. ते आपण फालतूला आगोपणा गेला. बरं होतं बुड्या चालू. हा आपण आगो आम्हा गेलेल्या काही आगोपणा जे आहे ते आहे. मित्र व्हिडिओ लाईक करा शेअर करा. नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा बरं मित्रांनो. हुरहुरीत भाग आपण उद्या बघू. मुंशीराम भाऊ तुम्ही काय गदे आहे का हो राजा. हा धुरा तुम्हाला दिसून नाही राहिला का राजा. हा या नाम्यानं पाहणं कुठे मारल्या तर धुऱ्या पाहणं तो ते झाड पाहन ते भाऊ ते खोड पाहणं कुठे आहे तर. आणि खुट्या कुठे मारेला तर. अरे हा नाम्या तुमच्या याच्यात बोट घालून राहिला ना. जरासा इकडे सरकून राहिला तुमच्या वावरात येऊन राहिला. तुम्हाला काही समजतच नाही बा. तुमचे जसे काही डोळेच लायलात बा. हाव ना गड्या शिवला तू बरं मला लक्षात आणून दिलं रे. हा नाम्या येऊनच राहिला ना इकडे धीरे धीरे. मुंशीराम भाऊ तुम्हाला अक्कल जराशी की नाही राजा. कवडीची अक्कल नाही तुम्हाला. रोज नुसतं वावरात येता बसता तुम्ही गोयासारखे. अरे धुऱ्या लक्ष द्यायला पाहिजे. हा नाम्या पोहानं कुठे म्हणून राहिल्या थिबकच्या धुऱ्यात आहात ना धुऱ्या. वरून म्हणता शिवलाल गड्या तुम्ही मला लक्षात आणून दिलं. तुम्ही काय बापा काय गोये गेले येता का वावरात. नाही मी न पाहिलं ते 2-3 दिवस अगोदर शिवलाल. पण एवढं नव्हतं करेल त्यानं. आता सायाजान हे रातोरात कार्यक्रम करेल दिसते मला या नाम्यानं. अरे बापा लय बावन आहे तो. लयच त्रास देऊन राहिला मला तो दरवर्षीच. राजा मुंशीराम भाऊ रातोरात खुटी उपट करा मग त्याची तुम्ही. हा घ्या ना बदला. हा तुम्हाला राजा जमतच नाही. 2-4 झपके मारले ना नामेले बरोबर लाईनवर देतो. पण तुमच्या मनगटात जोर नाही. तुम्ही घालेलाच बांगड्या. नाही दाखवतच त्याला आता उपटतोच मी त्याचे काय आहे तर. हा जास्त शिल्लक काम करून राहिला ना तो. वावरातच येऊन राहिला गड्या. तू बरं लक्ष आणून दिलं माया हे तर. काही दाखवत नाही न म्हणताच फक्त. तुमच्या फक्त तोंडात दम आहे. कोऱ्या गिऱ्याचं काही नाही राजा. माझ्यासारख्या नांद लागेल पाहिजे होता. आज लोक तर कंबळ्यात मोडला असता म्या नाम्या. पण तुम्ही राजा लय ढिले डोसं काय राजा. बैल आहे तुम्ही बैल बुरे.
पाय तू आता कसा हिसका आहे तो, पाय तू पाय फक्त. अरे आपल्याला बोरमध्ये कोण फसवलं, त्या नाम्यानंच फसवलं. तो पानाडी कसा आता डुप्लिकेट पानाडी होता ना तो, कोण आणायला लावला, या नाम्यानं आणायला लावला ना तो. हा अरे हे सारं शुद्ध फसायला आहे ना आपल्याला. काय मुंशीराम भाऊ, तुम्हाला त्यानं पहिली फसवलं ना आता पा डबल आता हे थिबकचे नाटक आहे. नाही याची तर पुरी झिरो तुम्ही, तू टेन्शन घेऊ नको आता. पाय तू आता याचा बजेट बसवल्याशिवाय नाही राहत मी. मी पुरा हन्नाच लावणार या गोष्टीले. ते बोलल्यानं भागणार आहे का? चाला त्याच्या वावरात, चला त्या शेडमध्ये येशील तो बसत तडसाच काढा मग त्याची पुरी खडलून आणि त्याला अटी दाखवायला ना कारगडा हे काय नाटकं लावले तू न करणं. हा ते दाखवा लागेल की नाही? काजले 5-6 लोक बोलावा. चाल बर लवकर शिवला, चाल बरं मा बरोबर थोडीसा त्या शेडमध्ये आहे ना तो, त्यासाठीच काढतो त्याची पुरी खडपट्टी. राजा मुंशीराव मले काल नेता बा, पहिलेच तो मा तो दुश्मन आहे, मा खार करते तो काय म्हणे शिवलाला दिलं बा लावून. असं तुम्ही काल आणले पुरा का मी लावून द्यायला? कसं तुमचं तुम्ही निपटा. बरं तू काय येऊ नको, मी पाहतो काय भरायचं आहे तर, पाय तुम्ही काय तर. कसा दिला मुंशा कोण आता बा फायटिंग होती की नाही तर. नाम्या तू न मा याच्यात बोटं घातले का? थांब तू आता, तुला का जगू देतो का रे मी? देवल्याला मारायला लावलं ना मले, देवल्याले थांब तू. तू इथं जीवरत असणार नाम्या, लय दिवसाचा मी तुझ्या दात खाऊ ना, पण आता बरोबर मिळाला. आणि कसा हा मुंशा कसा डोक्यानं पाय दिलाय जरासा, म्हणून मी याला आता चार्जिंग करून दिला. आता करतेस तू भांडण तरी सजव मुंशा. लवकर शिवल्या होय उठून फरार आता, होय लवकर. आता होते यायचं भांडण दोघायचं. आता माझून इथे माझून झालं की आलो आपण 1000 तेल टाकायले.